लोहा तालुक्यातील लोंढे सांगवी येथील युवकांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली। लोंढे सांगवी येथील युवकांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळत नसल्यानं दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दुपारी विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली। मागील 1.5 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या प्रामाणिक नेतृत्वात सबंध महाराष्ट्रभर चाललेला मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा संघर्ष करून काहीही फलित झालं नाही। अगदी शेवटच्या टप्प्यात विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी समाजाला आरक्षण मिळेल हा दृढ विश्वास मनात ठेवून शासनाशी समाज बांधव झगडत होते, परंतु आरक्षणाच्या विषयावर कोणताही ठोस निर्णय न घेता विधानसभेची आदर्श आचारसंहिता लागली। त्यामुळे निराश झालेल्या लोंढे सांगवी येथील उद्धव शिवाजी लोंढे 23 वर्ष या युवकांनी 21 ऑक्टोबर रोजी दुपारी शेतात विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली। यावेळी लोहा तालुक्यातील लोंढे सांगवी येथील सकल मराठा समाज, तिरुपती पाटील मोरे, कृष्णा लोंढे, परमेश्वर लोंढे, भागवत लोंढे, आनंद देशमुख, आनंद लोंढे, अनिल आढाव, शिवाजी लादगे, फुलाजी लोंढे, उमाकांत लोंढे, दत्तराम कलुरे, प्रकाश लोंढे यासह असंख्य समाज बांधव शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनतेचा आवाज 24/7 न्यूज साठी लोहा प्रतिनिधी संभाजी बळवंते। उद्धव लोंढे या युवकाने मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या कारणाने या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। त्यांचे वडील त्याचबरोबर गावातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। बरं, तुमचा मुलगा मराठा आरक्षणामध्ये वेळोवेळी जात होता? बरं बरं, कुठं कुठे गेले होते ते? सभेला कुठे सभेला। बरं, तुम्हाला कोणी लोकप्रतिनिधी आलं होतं का तुमचा मुलांचा, ज्या दिवशी मुलगा तुमचा विषप्राशन करून घेतला आणि त्याच्यानंतर कोणता प्रतिनिधी येऊन तुम्हाला भेटला का या ठिकाणी? पुरुषोत्तम दादा येऊन तुम्हाला भेटून गेले? काही त्यांनी आश्वासन वगैरे दिलेलं आहे की शासनाकडून कुठली मदत वगैरे करून म्हणून कोणी तुम्हाला भेटण्यासाठी आलेलं होतं का? आले होते ना पुरुषोत्तम दादा। त्यांनी काही आश्वासन वगैरे दिलेलं आहे का तुम्हाला की जेणेकरून राज्य शासनाच्या याच्यामधनं तुम्हाला कुठं मदत करून द्यावी असं त्यांनी काही आपल्याला आश्वासन दिले? हो, आश्वासन दिले ना। बरं, यापुढे तुमची मागणी काय असेल की जेणेकरून आता तुम्ही भरपूर दिवसापासून मराठा आरक्षणासाठी झगडत आहात मनोज दादा जरांगेच्या माध्यमातून, आणि तुमचे जे काही बंधू होते ते त्यांनी मराठा आरक्षणाला या ठिकाणी कुठंच मिळत नसल्या कारणाने त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केलेली आहे। त्याच्यानंतर अशी घटना कोणाच्या घरी घडू नये आणि सरकारनं लवकरात लवकर आम्हाला मराठ्याला आरक्षण देऊन टाकावं अशी एक आमची मागणी आहे। जे आज आमच्या घरावर जे संकटाचं डोंगर कोसळ आहे ते दुसरं कोणाच्या घरावर कोसळू नये अशी आमची इच्छा आहे। गावबंदी आदेश केलेला होता, त्या अनुषंगाने या ठिकाणी तुमच्या इथं उपोषणाला सुरुवात केलेली होती, त्याच्यामध्ये ते अग्रेसर होते, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? गेल्या 1.5 वर्षापासून मनोजदादा जरांगे मराठा आरक्षणासाठी ठाम आहेत। त्याच्यासोबतच आमचा उद्धव शिवाजीराव लोंढे उपोषण असो, आंतरवाली सराटीला असो, कोण्याही आंदोलनामध्ये असो ते अग्रेसर राहत गेले। पण हे टोकाचं भूमिका उचलायला पाहिजे नव्हती, पण एक शासन एक असं थंडगार आहे की हे याला अजून जागा आलं नाही, असे खूप काही बळी गेलेत। पण उद्धवनं एक टोकाची भूमिका घेतली की हे मराठा आरक्षण त्याच्या डोक्यात पहिल्यापासूनच होतं, म्हणजे सतत ते म्हणायचं की मला आरक्षण आपल्याला भेटायला पाहिजे, पण त्यानं एक दिवस त्यानं जीवनच संपविलं। तरी ह्या सरकारला अजून जाग नाही, असे अनेक जीव जात आहेत। पण उद्धवला न्याय मिळाला तर आम्ही बसणार नाही, नाही तर आणखी सत्ताधाऱ्यांना असेल कोणालाही संधी नाही। फक्त आरक्षण हा सर्वात पुढचा विषय आहे, त्याच्यामुळं आरक्षणाचा मार्ग मोकळा केल्याशिवाय कोणीही पक्षाला पर्याय नाही। आता समजा साठी तुम्ही शासन दरबारी कुठे असं मागणी करणार आहात का की जेणेकरून त्यांना कुठंतरी आर्थिक मदत मिळाली पाहिजे? हो, 100% शासनानं आर्थिक मदत करावी म्हणून आम्ही पाठपुरावा शासनाकडे करत आहोत, आणि केलं तर चांगलंच होईल, कारण एकुलता एक मुलगा होता, आधारच गेला त्या कुटुंबाचा। आता पुरुषोत्तम भाऊ आले होते आणि कुटुंबाचा आधार आता भविष्यात कुटुंबाला त्यांचा आधारच नाही कटला, एकच मुलगा होता ना त्यांना। बरं, शासनाकडून आपल्याकडे कुठला त्यांचा प्रतिनिधी आलेला आहे का जेणेकरून त्यांचं काल विषप्राशन करून ते आत्महत्या केलेली आहे आणि त्यांनी पंचनामा वगैरे असं शासन दरबारी कुठे निर्णय घेतलेला आहे? केलेत, आता राऊत मॅडम आमच्या महसूलच्या तलाठी मॅडम आल्यात, त्यांनी पंचनामा केला आहे, पोलीस स्टेशनने त्यांची कारवाई करत आहेत। चालू आहे शासन स्तरावर याचा समजा नोंद झालेली आहे तर मराठा आरक्षणासाठी, कारण त्याची चिठ्ठीच सापडलेली आहे आणि तो संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा कट्टर समर्थक होता। गेली 1-2 वर्ष झालं तो त्यांच्याच सोबत होता जरांगे पाटलाच्या।
प्रत्येक आंदोलनात तो अग्रेसर भूमिका घ्यायचा आरक्षणाच्या. आणि त्यानं विशेष म्हणजे जे लाक्षणिक उपोषण केलं होतं मागं, त्याच्यात उपोषण नाही, त्यानं उपोषण नाही ते होता समजा सहभाग घेतला होता. मध्येच वेळोवेळी मनोजदादा जरांगे यांच्याकडं तुम्ही पण जात होतात आणि ते प्रत्येक उपोषणामध्ये अग्रेसर असे होते. आणि उद्धवने असा काय निर्णय घेतला जेणे टोकाचा, की ते काय, तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? आज 14 महिने झालं आपल्या महाराष्ट्रामध्ये माननीय मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन चालू आहे, चळवळ चालू आहे. पण एवढी मोठी चळवळ चालू असताना शासन या चळवळीला चळवळीकडे लक्ष देणं आलं आहे. आणि शासनाला असं वाटते की हा मराठा समाज कधी एकजूट होत नाही, एका जागी येत नाही. कारण मराठा समाज हा 4 पक्षामध्ये विखुरलेला समाज आहे. आणि मराठा समाजाला एक आदत आहे की प्रत्येकाला वाटते मी नेतृत्व करू शकतो. आणि त्याच्यामुळं 4 पक्षामध्ये राहिलेले लोक असल्यामुळं आज आतापर्यंत शासनानं आमच्याकडे दुर्लक्ष केले. आणि त्या दुर्लक्ष केल्यामुळं जे तरुण मंडळी आहे त्यांच्यामध्ये एक अशी भावना निर्माण झाली की बाबा आपल्याला काय आता आरक्षण भेटत नाही. जेव्हा आचारसंहिता लागेपर्यंत आशा होती की हे फडणवीस सरकार मराठ्याला ओबीसीमधून आरक्षण देईल, पण फडणवीस सरकारनं हे आरक्षण दिलं नाही. त्यामुळं काही तरुण, जसं आमच्या वाक्यामध्ये घटना घडली, आता लोंढे सांगवी या तरुणानं स्वतःचं जीवन संपलं. त्या आईवडिलाचा एकुलता एक आधार होता. आज त्याचे आईवडील रस्त्यावर आले आहेत. तर शासनानं मराठा समाजाचा विचार केला नाही. जे की जरांगे पाटील हमेशा सांगत आहेत की बा 83 नंबरला आमची मराठा कुणबी म्हणून नोंद आहे आणि मराठवाडा हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट आणि मुंबई गॅजेट लागू करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, ही फक्त एकच मागणी होती. तरी पण या शासनानं आमच्या मराठ्यांना असं केलं की बाजूला टाकून याच्यामध्ये राजकारण आणून ओबीसीला आमच्या विरोधात उभं करून जे भावनिक हे तयार केलं, वातावरण गावामध्ये वातावरण दूषित केलं आहे. त्याच्यामुळं आजचे तरुण आमचे काय आरक्षण नाही, नोकऱ्या नाही. आणि आज असं व्हायलं किंवा समजा एक आरक्षण कोणाचं काढा हे आमचा विषय नाही. फक्त आमचं म्हणणं किंवा आमच्या समाज आरक्षण भेटो. आता समजा कोणी दुसऱ्या समाज आरक्षणामध्ये असेल ते 50%वर लागायला, आमच्या पोरा 70 मार्क घेऊन सुद्धा ते लागणार आहे घरी बसा. त्याच्यानं त्याची एक मानसिकता अशी झाली की बा आपल्याला आता नोकरी लागू शकणार आणि शेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायलं आहे. त्याच्यामुळं हे तरुणांना आमचे असे काही भावनिक होऊन असे पाऊल उचला येतं की जेणेकरून आपल्या घरं बर्बाद करून घेऊ नका, आपल्याला या सरकारला बर्बाद करायचं. ज्यांना आरक्षण दिलं नाही त्याला बर्बाद करायचं आपल्याला. तर म्हणजे सर्व तरुणांना विनंती आहे की बा कोणी बी असा पाऊल उचलू नका, टोकाचं पाऊल उचलू नका. आणि येत्या विधानसभेच्या निवडणूक आता दाखवता आपण मराठी का आहेत या सरकारला, विशेष करून फडणवीस सरकारला दाखवता.